प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येते ना, जेव्हा तुमचे खूप छान करत असता तुम्ही, फायनान्शियली चांगलं करत असता, पब्लिसिटी वाईज चांगलं करत असता, काम वाईज चांगलं करत असता. तर मला असं वाटतं सुदैवाने पुरस्कार अनेक मिळाले. सगळे बऱ्यापैकी सगळे पुरस्कार मिळाले. चित्रपटाच्या बाबतीत थोडंसं मला असं वाटतं स्वतः एक्सप्लोर नाही केलं स्वतःला मी चांगल्या पद्धतीने. ते ते करायला पाहिजे. मी ते मिस कर पण मला असं वाटतं की बक्षिसं देणारा चित्रपट चालेल, मी करीन. पण मला असं वाटतं की शिट्ट्या लावणाऱ्या पिक्चरमध्ये "अरे, ही आली, ती आली." असं काम मी कधी केलं नाहीये, नाही. की हाऊसफुल कॉमेडी पिक्चर. तर शिट्ट्या टाळ्या मिळतायत हां, म्हणजे मला ते भूमिकेसाठी. नाटकाच्या बाबतीत नाही म्हणत आहे किंवा मालिकेच्या बाबतीत नाही म्हणत आहे. मला असं वाटतं चित्रपट मी कधी असा एक्सप्लोर पण नाही केला. मला असं वाटतं मला मसाला फिल्म. मसाला फिल्म करायची, हाऊसफुल वाली मसाला फिल्म करायची आणि मला आय वॉन्ट टू डू इट. म्हणजे लोकांना जनरली माझ्याकडे बघून अरे, ही करेल की नाही वगैरे असं वाटतं. सो आय वॉन्ट टू डू इट. अप्रूव्ह झालेत कोणी तुला पूर्वी व्हायचे, फिल्मसाठी? पण मला असं वाटतं आता ओव्हरऑल पता नाही यार. काय कॅरेक्टर साठी विचारलं जातं आदिती तुला फिल्म्सच्या बाबतीमध्ये? अशीच वुमन बॉस लेडी किंवा एक वुमन ओरिएंटेड काही असेल, की ज्याच्यामध्ये स्त्री ऑलरेडी स्ट्रॉंग लिहिली आहे. हम्म. कळलं तुला? तर ती इमेज झालेली आहे माझी. मला इमेज ब्रेक वगैरे नाही करायची, पण मी हेही करू शकते असं लोकांना दाखवून द्यायचंय, की बाबा ये भी कर सकती हूँ मैं. हम्म. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण मी तुला म्हटलं ना, आय जस्ट टेक इट सो इझी की ते प्रयत्न करण्यात मी कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. मी लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडते असं मला वाटतं. अच्छा. आय गेट कम्फर्टेबल इन माय ओन ककून किंवा माझ्या ओन शेल्टरमध्ये मी कम्फर्टेबल होऊन जाते. आणि तेच माझा कम्फर्ट झोन मी सतत ब्रेक करण्याची गरज आहे असं वाटतं. वा. पण मला असं वाटतं तू करशील आता करेन. पुढच्या हां, काळामध्ये बऱ्याच गोष्टी करतेस तर त्या हां. गोष्टीही करशील आणि आम्हाला आवडेल आदितीला आणखीन विविध भूमिकांमध्ये चित्रपटांच्या माध्यमातूनही बघायला. मलाही चित्रपट फिल्म्स करायच्यात आता. मला असं वाटतं की फिल्म्स करायला हव्यात.